नमस्ते मंडळी, मी शिल्पा आकार क्राफ्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आम्ही घेऊन आलोय रेडीमेड रांगोळीचा अजून एक प्रकार आणि तो म्हणजे रेडीमेड रांगोळीची मॅट। यामध्ये मी अशा प्रकारे डिझाइन ड्रॉ करून घेतली आहे, ज्याच्यात 4 सर्कल्स आहेत आणि त्या डिझाईन्सना मी 2-2 सेंटीमीटर्सवर पहिल्यांदा मेजर करून घेतलं आणि त्याच्या पॉइंट टू पॉइंट अशा प्रकारे आकृती ड्रॉ करत गेली। प्रत्येक लेयरवर एक वेगवेगळ्या प्रकारचे आकृतीचे डिझाइन आपण ड्रॉ करायचे आहे, जेणेकरून आपल्याला एक मोठी अशी मॅप डिझाइन मिळून जाईल। ही मॅप डिझाइन मी एका थिक ड्रॉइंग पेपरवर करायला सुरुवात केली आहे। त्यावर जसं आपण आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये पाहत आलोय, फेविकॉलचा एक मिश्रण तयार करून घ्यायचं, ज्यामध्ये समप्रमाणात फेविकॉल आणि तेवढ्याच प्रमाणात पाणी घेऊन त्याचं मिश्रण ब्रशच्या साहाय्याने त्यावर लावून घेतलंय आणि फेविकॉल लावून झाल्यानंतर त्यावर रंगोळीचे रंग आपण भरायचे आहेत। पहिल्या लेयरमध्ये मी व्हाईट भरत आहे। जसं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ही लावून झाल्यानंतर त्याची एक्सेस रांगोळी अशी आपण झडकून त्याच्यातली एक्सेस रांगोळी आपण बाहेर काढून घ्यायची आहे, जेणेकरून जी चिटकलेली नसेल ती रांगोळी बाहेर पडेल। असे आपण सगळ्याच लेयरवर करणार आहोत। लेयरला मी व्हाईट रंग वापरणार आहे, नंतरच्या लेयरला मी येलो आणि त्यानंतर लेयरला ऑरेंज कलर वापरून त्याच्या साईडवाल्या भागामध्ये मी रेड असा कलर वापरणार आहे। हळूहळू आपण इकडे लेयर बाय लेयर कंप्लीट करून घेणार आहोत। त्यानंतर अर्धा तासाने त्याला सुकवून देऊन सेकंड लेयर पण त्यावर आपण करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला एक खूप चांगली अशी व्यवस्थित थर असलेली रांगोळी मॅट बनून रेडी मिळेल। असे करत हळूहळू मी एक लेयरला फिनिश करून अशा प्रकारची एक रांगोळी मॅट तयार करून घेतली आहे। ही मी पूर्णपणे व्हाईट पेपरवर बनवून घेतली आहे। तुम्ही इथे पाहू शकता की ती किती योग्य पद्धतीने झाली आहे। एक्स्ट्राचा पेपर मी इथे कट करून घेतला आहे। हा मधला पेपरही आपण कट करणार आहोत, पण त्याआधी आपण त्याच्या खाली OHP शीट लावून घेणार आहोत। आता ही OHP शीट कशासाठी? कारण रांगोळीला जर पाणी लागलं, खालून काही पाण्याचा थर गेला तर त्याने आपली रांगोळी खराब होणार नाही आणि म्हणूनच ही शीट मी एका मोठ्या OHP शीटवर स्टिक करून घेतली आहे। त्यानंतर उरलेला भाग, त्याचा उर्वरित भाग आणि मधला भाग मी कट करून घेतला आहे। या प्रकारे रेडी आहे आपल्या रांगोळीची ही मॅट। चला तर मग पाहूया ही आपण कशी यूज करू शकतो। आपण ही पहिल्यांदा खाली फ्लोअरवर ठेवून घेऊन त्यावर अशा प्रकारे रंग भरून घेऊ शकतो आणि आपण याआधी बनवलेले जे रंगोळीचे पॅच आहेत, हे ते कलश आणि पीकॉकचा पॅच आहे, तो मी इथे वापरून दाखवला आहे आणि त्यानंतर व्हाईट कलरने त्यावर बॉर्डर टिपके काढत आहे। अशा प्रकारचे स्पूनने सुद्धा तुम्ही रांगोळीची बॉर्डर टिपके काढू शकता। ह्या स्पूननेच आपण त्याला गोलाकार असा शेप देणार आहोत, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। ह्या प्रकारच्या डिझाईन पॅचमध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारची क्रिएटिव्हिटी दाखवू शकता। तुम्ही हे असं पण अरेंज करू शकता आणि पिकॉक काढून घेऊन त्याच्यामध्ये जसे रेडीमेड रांगोळीचे बरेच साचे आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि ते अशा प्रकारेही तुम्ही ते लावून दाखवू शकता। आहे ना हे रांगोळी दिवाळी आणि दसऱ्यासाठी स्पेशल रांगोळी। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला आमची रांगोळी बनवण्याची ही प्रोसेस कशी वाटली? आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा। आणि हा मित्रांनो, ही रांगोळी जितकी चांगली दिसते तितकीच चांगली ती बनवायलाही सोपी आहे। भेटूया अशा भन्नाट आयडियाज घेऊन दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत ड्रॉइंग करत राहा आणि क्राफ्ट जरूर करत राहा। धन्यवाद।